नूतन महाराष्ट्र. बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई या प्रसिद्ध शहरातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट प्रवीण योगीराज मेटे. विधी क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे. याबरोबरच सामाजिक कार्याचीही त्यांना आवड आहे. केज तालुक्यातील मौजे राजेगाव या गावचे ते भूमिपुत्र आहेत. त्यांना त्यांच्या गावचा आणि गावातील सर्व गावकऱ्यांचा प्रचंड आदर सन्मान आहे आणि गावकरीही त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात, म्हणून ते गावचे उपसरपंच देखील आहेत. अंबेजोगाई वकील संघाचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. सहकारी बांधवांचेही त्यांना नेहमीच सहकार्य असते. त्यांचाही मोठा मित्रपरिवार आहे. त्यांचे वडील कळमनगरीमध्ये प्राध्यापक होते, तर त्यांच्या सौभाग्यवती देखील केज शहरामध्ये प्राध्यापक आहेत. मुलेही चांगले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या मातोश्रींचा मोठा वाटा असल्याचे ते आवर्जून सांगतात. एकंदरीतच ॲडव्होकेट प्रवीण योगीराज मेटे यांचा आजवरचा हा यशस्वी जीवन प्रवास खूपच उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असा राहिलेला आहे. म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या ॲडव्होकेट प्रवीण मेटे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. मी ॲडव्होकेट प्रवीण योगीराज मेटे. मी मूळ राजेगावचा. मी लहानाचा मोठा कळममध्ये झालो. माझं ग्रॅज्युएशन कळममध्ये झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी MP लॉ कॉलेज संभाजीनगर येथे लॉला ॲडमिशन घेतलं. माझं लॉ कंप्लीट झाल्यानंतर मी अंबेजोगाई येथं 2005 जूनपासून प्रॅक्टिस चालू केली. माझे वडील शिक्षण मंत्री ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे सिनियर प्राध्यापक होते. माझे मोठे भाऊ कळंबलाच असतात. ते सध्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. माझी मोठी बहीण पुण्याला असते. लहानी बहीण माझी बीडला असते. मी 4 वर्षापासून ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून काम पाहतो. 20 वर्ष जवळपास मला माझ्या वकिली क्षेत्रामध्ये, आणि मी हे जे काही सामाजिक राजकीय काम करतो या कामात मला म्हणजे मोकळीक देणारी, सूट देणारी जर कोणी असेल तर ती माझी पत्नी. ती स्वतः प्राध्यापक आहे. ती डॉक्टर आहे. ती केज येतं सरस्वती महाविद्यालयात तिथं सिनियर प्राध्यापक आहे. इंग्रजी विभाग प्रमुख आहे. माझ्या ह्या कुटुंबातल्या सदस्याबरोबर तसेच माझी मुलगी जी आता 10वी झाली आहे, तिचं सुद्धा मला ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट करण्यामध्ये भाग असतो. तिचं मला एक फार वाक्य आवडतं, बाबा तुम्ही करा काय होत नाही. मला बाबा म्हणते ती, बाबा तुम्ही करा काय होत, आपण आहेत, काळजी करू नका. म्हणजे ह्या सगळ्याच्या सपोर्टनं मी आज माझ्या क्षेत्रामध्ये शीर्षावर आहे आणि मी इथपर्यंत आलेलो आहे. कधी काळी विल्यम शेक्सपियर असं म्हटलं आहे की व्हॉट्स इन नेम, नावात काय. तर मला असं वाटतं की नावात बरंच काय असतं. कारण नावांचा आपण जर शोध घेतला तर त्याचे अर्थ वेगळे आहेत, अर्थपूर्ण आहेत. प्रवीण या नावामध्ये नवीन तर आहेच, पण विन आहे म्हणजे विजय आहे. आणि तीच माणसं विजयी होतात की ज्या माणसांचं विजन हे क्लिअर असतं. मग राजकारण असो, समाजकारण असो, नव्हे वैयक्तिक आयुष्याची रेस असो. कारण जिंकण्याचा अधिकार त्यालाच आहे जो कष्ट करतो, जो प्रामाणिक आहे, नाही का. अशी माणसं जिंकतात. आज मुलाखतीच्या माध्यमातून असंच अनेकांचं मन जिंकलेलं एक व्यक्तिमत्व. कारण एखादी राजकीय लढाई आपण हारला तरी चालतं, एखाद्या वेळेला पैसे कमी भेटले तरी चालतं, परंतु माणसांची मनं तुम्हाला जिंकता आली पाहिजेत. त्यात तुमचा जर पराभव झाला तर मग तुमचं आयुष्य संपलेलं असेल. अशीच आयुष्यभर माणसं जिंकणारी, माणसांची मनं जिंकणारी काही माणसं आहेत. आणि त्यातलं एक आकर्षक, एक चांगलं, चारित्र्यसंपन्न, गुणी व्यक्तिमत्व ते म्हणजे ॲडव्होकेट प्रवीण योगीराज मेटे साहेब. आज अंबानगरीमध्ये या ठिकाणी विधी क्षेत्रामध्ये त्यांचं एक वेगळं नाव आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला माणसं शहरामध्ये येतात ना, त्यावेळेला गावाकडची नाळ तुटलेली असते. पण साहेबांचं तसं नाही. अगदी गावाकडची नाळ जशाच तशी आहे. अगदी गावाकडच्या कुठल्याही गावामध्ये ते अगदी पुढं असतात. आणि म्हणूनच हे व्यक्तिमत्व केज तालुक्यात जितकं प्रसिद्ध आहे तेवढंच अंबाजोगाई सुद्धा. पाहायचे आपल्याला की मेटे साहेबांचा नेमका प्रवास काय. साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. धन्यवाद. अगदी आज काय करतायत,
हे तर माहिती आहे लोकांना, पण आमचे साहेब कसे घडले हेही आम्हाला आज ऐकायचं खरं तर. काय सांगाल नेमकं की मुळात तुमचं जे मेटे कुटुंब आहे, मेटे फॅमिली ही अगदी वेल क्वालिफाईड, हो. सुशिक्षित नाही का, आणि त्याचबरोबर अगदी चांगले संस्कार देणारं तुमचं कुटुंब नाही का. तर या तुमच्या कुटुंबात तुमचं जे बालपण गेलं ते सांगा मला. माझा जन्म पूर्वीचा कळंब तालुका, आता सध्याचा वाशी तालुका आहे, पिंपळगाव कोठावळे, त्या गावाला आडनावावरून ओळखलं जातं, कोठावळा पिंपळगाव म्हणतात. अच्छा. तिथं जन्म झाला माझा. आजोते माझं बहुतांशी बालपण पिंपळगावात गेलं, काही राजेगावात गेलं. पण त्या दरम्यान माझे वडील पुणे जिल्ह्यातील भोर येथे स्वामी विवेकानंद संस्था संचलित कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यामुळे मी कालांतराने माझं बालपण बऱ्यापैकी पुण्याला गेलो. कळंब तालुक्यातील अगदी बाँड्रीवर, म्हणजे जिल्ह्याच्या बाँड्रीवरला का आपण पिंपळगाव तुमचं तर कोठावळा. बाँड्रीवरचं म्हणजे कसं की माझं आजोळ पिंपळगाव मांजरा नदीच्या काठीवर वसलेलं गाव, हो. आणि माझं गाव राजेगाव ते मांजरा नदीच्या काठीवर. म्हणजे आमच्या ह्या दोन गावामध्ये फक्त मांजरा नदी आहे, फक्त नदी आहे. फक्त नदी आहे. साहेब विचारायचं वाटतं की काय असतं की बालपण हे प्रत्येकाचं वेगळं असतं नाही का. तसं तुमचं बालपण कसं होतं नेमकं, म्हणजे तुमचं बालपणीचं विश्व काय होतं? नाही, आता माझं बालपण बघायला गेलं तर माझं बऱ्यापैकी बालपण भोरला गेलं. अच्छा. मी 5 वर्षाचा असेपर्यंत मी भोरलो होतो, आणि माझ्या वडिलाचं ट्रान्सफर झालं. कळंबला जे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आहे तिथं माझे वडील रुजू झाले. तिथून 5 वर्षानंतरचं माझं बालपण हे कळंबला गेलं. तुमच्या आई ज्या आहेत, ज्या आज खरं तर नाही येतात नाही का, त्यांना देव आज्ञा झालेली आहे 2-3 वर्षापूर्वी. तर वकील साहेब, आईच्या अवतीभोवतीचं आयुष्य कसं होतं ते सांगा. नाही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईचं स्थान हे असं आहे की आपण त्याचं म्हणजे मूल्य करू शकत नाही. Yes. आता आमच्या आईचा स्वभाव असा होता की आमची आई ही कुटुंबाला एकत्र धरून चालायची. आमचं कुटुंब फार मोठं. माझे चुलते, माझ्या 4-5 आत्या आहेत, मला 4-5 मावशी आहेत. ह्या सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे माझी आई. आमच्यावर जे आईनं आणि आमच्या वडिलांना संस्कार केले ते एकत्र कुटुंब पद्धतीचे केले. आम्ही आजही एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो. आजही आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो. आमचं कुटुंब एकत्र आहे. हल्ली माणसावर नजर ठेवण्यासाठी आपण CCTV वापरतो, त्याला आपण थर्ड आय सुद्धा म्हणतो. हो. परंतु पूर्वीच्या काळी थर्ड आय म्हणजे आपली आई होती, जिची नजर होती लेकरावर नाही का. तर आईने जे काही तुम्हाला दिलं, खरं तर आई एवढं भरभरून देते की मला असं वाटतं की आपण जे घडतो, वाढतो, विचार करतो ती सगळी देण आईची असते. तर आईने काय काय दिलं ते सांगा. नाही, आईनं संस्कार दिले, आईनं शिस्त दिली, आईनं प्रामाणिकपणा दिला, आईनं समोरच्या व्यक्तीचा आदर करायचा हे शिकवलं. कुणाचाही अनादर करायचा नाही, कुणालाही वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही. म्हणजे आज आमचं कुटुंब, मी असेल, माझा भाऊ असेल, माझ्या दोन्ही बहिणी असतो, आम्ही जी काही आहोत ती आमच्या आईमुळे आहोत. लहानपणी तर आई म्हणजे लेकराचं विश्व असतं, तसं तुमचंही असेल नाही का. साहजिकच. या विश्वामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत, म्हणजे काही काही प्रसंग असतात, दिवाळीचा असतो, दसऱ्याचा असतो, कधी आईने धपाटा पण दिलेला असतो, माया पण केलेली असते, अगदी आपला आवडणारा जन्म सुद्धा आपला खाऊ घातलेला असतो. तर तसे काय मला प्रसंग सांगा आईची. नाही, तर आईचा प्रसंग तर सगळ्यात म्हणजे आई जरा थोडी शिस्तप्रिय होती. अच्छा. म्हणजे आमची शाळा, समजा मी प्रायमरी शाळेत असताना जर आमची शाळा 12ला सुटली तर आम्हाला शाळेपासून घरापर्यंत यायला 15 मिनिट लागायची. अच्छा. तर 16 मिनिट झाला तर आई कावरा बोलायची, मी कसं काय आलं नाही. म्हणजे मीच नाही, माझा भाऊ असेल, माझ्या दोन्ही बहिणी असतील, हे आले. आई म्हणजे थोडं इकडं तिकडं झालं ते म्हणजे तिनं शेड्यूल ठरवून दिलेलं असायचं की शाळेत आल्यानंतर एवढ्या वेळेत तुम्ही अभ्यासच करायला पाहिजे, एवढ्या वेळेत तुम्ही खेळायला जायलाच पाहिजे. ह्याच्या शेड्यूलच्या बाहेर जाऊ देत नव्हते. 15 मिनिटं झाले म्हणजे 16 मिनिटाला ती माऊली कासावीस व्हायची. आपलं लेकरू आलं नाही, आपली मुलं आली नाहीत नाही का. आता 15 मिनिटं जात आहेत, 16 मिनिटं होत आहेत, 16 तास बी होत आहेत, पण कासावीस करणार कोण नाही नाही का, म्हणजे वाट पाहणार कोण नाही. तिची उणीव आजही भासते. आज आमच्याकडं समजा जी पूर्वी परिस्थिती होती त्यापेक्षा चांगली परिस्थिती आहे, पण ती परिस्थिती पाहिजे आमच्या आज आली नाही. निश्चितच. हे जो दुःख म्हणजे कशाने भरून येणार नाही. आता माझ्या अंगावर काटा आला, माझ्या म्हणजे माझा कंट्री गाठून आलाय, तर ते म्हणजे असं आहे की ते आपण भरून काढू शकतो. एका चित्रपटात डायलॉग आहे साहेब की मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है, सब कुछ है, तेरे पास क्या है. तर तो नायक नाही, मेरे पास माँ है. नाही. श्रीमंती जर मोजायची असेल की ज्याच्याकडे आई आहे तो खरा श्रीमंत. सर, गेलेली माणसं तर काही परत येत नाहीत, पण तरी तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचारतो. तुमच्या आई साहेब
जर 5 मिनिटासाठी तुमच्या समोर उभ्या राहिल्या तर आज आईला काय सांगाल? मी आईला एकच सांगेल की आई बघ, तुला जसं अपेक्षित होतं तसं झालंय का नाही झालंय. वा. आणि मी आईला कडकडून मिठी मारायचो. आई तुम्हाला कुठल्या नावाने हाक मारायच्या? आई मला तात्या म्हणायची. तात्या. म्हणजे तात्या नावाने हाक मारायला फक्त आईच का आणखी बाकी मग? नाही, मला कुटुंबामध्ये जवळपास सगळे तात्या म्हणतात, पण माझं तात्या नामकरण हे माझ्या आईने केलं. आईनंच ठेवलं होतं नाही का? कारण आई नेहमीच लेकराला लाडाने जवळ करते, लाडानेच हाक मारते नाही का? जगामध्ये बाकीकडे आपली वेगळी ओळख असते, पण आईच्या नजरेमध्ये आपली ओळख वेगळी असते नाही का? बस सर, एक विचारायचं वाटतं की जसं तुम्ही आईचं आता वर्णन केलं नाही का, तसंच मला वडिलाबद्दल विचारायचं की जे वडील तुमचे प्राध्यापक नाही का, अत्यंत शिस्तप्रिय, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियते, म्हणजे अगदी चांगली टीचिंग करायची ते. तर वडिलांचा स्वभाव आणि वडिलांनी तुम्हाला ज्या शिस्तीमध्ये घडवलं ते सांगा सर. माझे वडील सिनियर कॉलेजला प्राध्यापक, तो झुलाजी विषय शिकवायचे. मी त्यांना पुस्तक घेऊन शिकवताना मी कधीच पाहिलं नाही. ज्यावेळेस आम्ही लहान असताना समजा आम्हाला ती कॉलेजमध्ये घेऊन जायची, आम्ही कुत्र्याला बघायचो, चलत ते खडू घ्यायचे फक्त डिपार्टमेंटमधनं, आणि फक्त विद्यार्थ्याला विचारायची काल कुठपर्यंत आलो होतो आपण, आणि पुढे कंटिन्यू करायची. त्यांनी उभ्या आयुष्यात पुस्तक एकदा पुस्तक वाचलं की पुन्हा ते पुस्तक वाचत नव्हते. त्यांचे आज बरेचसे विद्यार्थी म्हणजे चांगल्या पदावर आहेत, आजही त्यांचं नाव घेतलं जातं. माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये नाही म्हणलं तरी एक 250-300 लोकांना नोकऱ्या लावल्या. It means that he did not use any textbook. नाही. Without textbook he taught to his students. Very good. सर, निश्चितपणे. आणि विशेषतः त्यांचा डायग्राम काढण्यामध्ये इतका हाताखंड होता. आता झुलाजी विषय जो आहे तो डायग्राम वरती आहे. तुम्हाला त्या जे काही समजा तुमच्या सब्जेक्ट मध्ये डायग्राम असतात, इतकी सुंदर डायग्राम काढायची आणि त्याच्यावर इतकं एक्सप्लेन करायचं. म्हणजे एका डायग्रामवर माझ्या एवढी 45 मिनिटाचा जो लेक्चर असतो तर एक तास असं कंटिन्यू बोलायचे. आणि माझ्या वडिलांची खासियत एक होती की माझ्या वडिलांचं ज्यावेळेस लेक्चर असायचं तर त्या वर्गामध्ये जागा परत नव्हती बसायला, एवढे विद्यार्थी, पूर्ण विद्यार्थी हजर राहायचे. आजही माझ्या वडिलांचं, मी माझे वडील आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही, पण त्यांचे जे काही विद्यार्थी आहेत, जे बरेच शिक्षक आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही शासकीय नोकरीमध्ये आहेत, असे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी करत आहेत. तुम्ही त्यांना तर फक्त मेटे बापू म्हणलो तर त्यांना बापू नावाने वागतात. म्हणजे आजही बापू नाव काढलं, पण तो बीड जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल, तर बापू म्हणलं तर आदरानं आणि सन्मानानं नाव येणारं व्यक्तिमत्व म्हणजे वडील. जी व्यक्ती बाप माणूस असतो ती बापू असते. बापू. सर, एक विचार असं वाटतं की आपण जेव्हा वाढतो नाही का, त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्याला कारणीभूत असतात, म्हणजे चांगल्या जडणघडणीमध्ये आपली आई, आपले वडील. कारण अजून तरी कोणी सांगू शकत नाही की मला हे आई वडील पाहिजेत नाही का. आपल्याला ज्यांनी जन्म दिला तेच आपले जन्मदाते आई वडील असतात. तुमचं भाग्य असं की तुम्हाला आई चांगली भेटली आणि बाबा सुद्धा, म्हणजे वडील सुद्धा चांगले भेटले आणि त्या संस्कारात तुम्ही वाढलात. सर, दुसरं एक विश्व असतं ते म्हणजे आपले मित्र असतात नाही का. त्या मित्रामध्ये आपण कळत न कळत रमल्या जातो आणि कळत न कळत आपण या ठिकाणी त्या विश्वामध्ये आपण अगदी भागीदार होतो. तर मित्रातलं विश्व कसं होतं ते सांगा. नाही, आता माझा बालपणीचं मित्राचाच विषय काढला तर माझा एक खास मित्र होता, तो तुमच्या गावाला आहे. अच्छा. डॉक्टर प्रशांत काकडे. अच्छा, बरं. जो म्हणजे आम्ही दोघं पहिलीपासून शेवटपर्यंत आजपर्यंत हे आम्ही दोघं मित्र, आमचं रिलेशन. बनसोड्याचे डॉक्टर प्रशांत काकडे हे तुमचे बेस्ट फ्रेंड. माझं. लहानात आम्ही दोघं बरोबर, लहानाचे मोठे आम्ही होळला दोघं बरोबर होतो. आम्ही दोघं, मी संभाजीनगरला लॉला ऍडमिशन घेतलं, त्यावेळेस तो संभाजीनगरला BMS करायचा. म्हणजे आमचे जे पूर्वी रिलेशन होते आधी तसेच हेल्दी रिलेशन. आणि माझा एक चांगला मित्र. आम्ही दोघं, आमचा स्वभाव असा आहे की आमच्या दोघांचं काही चुकीचं वाटलं किंवा चुकीचं आम्ही वागलो तर आम्ही स्पष्ट सांगतो की तुझं चुकलं बरं का. तुम्हाला चुकलात किंवा तुम्ही एखादं चुकीचं कृत्य करायला किंवा तुम्ही चुकायला लागलात हे तुम्हाला अधिकारानं सांगणार कोण असं तुमचा मित्र आहे. हल्ली मुलं बघतो आपण की कोणी डाव मांडत नाही, कोणी खेळ मांडत नाही का. आणि जरी मांडला तरी जिंकायचं माहित नाही. पण एक काळ असा होता 20-30 वर्षापूर्वी की पोरं खेळायचे, डाव मांडायचे आणि त्या ईर्षेने जिंकायचे सुद्धा. तर तुमच्या आवडीचे खेळ कुठले होते? मी लहानपणी गोट्या खेळायचो. अरे वा. मला कोया खेळायला आवडायचं. अच्छा. मला क्रिकेट खेळायला आवडायचं. हल्लीच्या मुलांना कोया तर माहितीच नसेल. मी गोट्या खेळायचो, कोया खेळायचो, मी क्रिकेट खेळायचो. मला खो खो आवडायचा. अच्छा. मी म्हणजे BA ला असताना मी कॉलेजच्या टीमचं नेतृत्व विद्यापीठ लेवलपर्यंत केलेलं आहे. सर, मला विचार असं वाटतं की गोट्यामध्ये जिंकायचं का हारायचं ते सांगायचं. तर गोट्यामध्ये काय, म्हणजे गोटी गलीत गेली की तुम्ही जिंकलं.
तर मी गोट्या जिंकायचो. गोट्या जिंकायचं. गोट्या जिंकायचो. कारण गोट्यामध्ये नियम आहे की तर नियम लागला आणि आम्ही काय करायचो पुन्हा पोया खेळायचो. अच्छा. असं रिंगण करायचं, त्याला जे आपण त्याला बिलट्या म्हणायचो, बिलटा दगडाचा येस बिलट्या आणायचा. मग तू रिंगणातून कोय बाहेर गेली तर कोया तुमच्या, तर आम्ही कोया म्हणजे एकत्र करायच्या, कोया फोडायच्या, त्यातलं बी काढायचं आणि आम्ही विकायचं. त्यात जी मजा होती का त्यात मजा नाही. म्हणजे तुम्ही त्या कोया खेळायच्यात. कोया म्हणजे त्या आंब्यातले मधला भाग नाही का? मधला भाग कोय नाही का, तर ती कोय साठवायची, वाळवायची आणि खेळायचं पण आणि जिंकायचं आणि मग शेवटी मग ते फोडून विकायचं. साधारणतः त्या काळात किती पैसे मिळायचे बरं? त्यावेळेला निश्चित विषय त्या पैसे नव्हता, विषय आनंदाचा. ते आठवणार नाही, पण त्यातून समजा 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 1.5 रुपये असं काही मिळत असतील. पण तो आनंद होता. मग ते आम्ही आलेले पैसे काय करायचं, आमचा जे मित्राचा ग्रुप होता ते आम्ही कुठे ते 5 पैशाला गोळ्या मिळायच्या, मूठभर गोळ्या यायच्या. अच्छा. हे असं हे करायचं. म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करणे, मेहनत करणे हा तुमचा स्वभाव खरं तर. साहेब, हे झालं मित्रामध्ये तुमचं विश्व नाही का, अगदी वेगवेगळे खेळ खेळलात. मला एक विचार असं वाटतं की तुमचे जे काही भावंड आहेत म्हणजे तुम्ही सगळे नाही का, तर त्यातली बॉन्डिंग कशी होती? नाही, आता आमच्या घरामध्ये सगळ्यात मोठी माझी मोठी भाऊ, ते आता धाराशिव शिवसेना जिल्हा प्रमुख उभाटा गटाची. बरं. माझे 2 बंधुराच्या नंतर माझी एक बहीण आहे, ती सध्या पुण्याला असते. माझ्या मेहनी तिथं प्राचार्य इंजिनिअरिंग पाहिलं JSPMला. 3 नंबरचं मी आणि 4 नंबरला माझी एक बहीण आहे, ती बीडला शिक्षक आहे आणि तिचे मिस्टर प्राध्यापक आहेत. तुमची बॉन्डिंग कशी होती? म्हणजे भांडणं वगैरे व्हायचे का? अगदी भांडणं म्हणजे माझे बंधुराजचं वैशिष्ट्य एक होतं, म्हणजे आजही आहे. मी आज काही जो बऱ्यापैकी जसं माझ्या आई वडिलांचा माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये वाटा आहे, तेवढाच वाटा माझ्या मोठ्या भावाचा आहे. अच्छा. बरं. माझे मोठे भाऊ मला वायपट कुठे ठेवून देत नव्हते. म्हणजे त्यांचा वॉच होता. शाळेतून आलं की घर झाली की ट्युशन. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर कोण दिसलो तर बंधुराज मला मारायचे. म्हणजे आज मी काही व्यवस्थित आहे, बऱ्यापैकी मी माझ्या क्षेत्रामध्ये समजा मी आहे, त्यात माझ्या आईवडिलांबरोबर माझ्या मोठ्या भाऊ असतात. मला असं वाटतं की भाऊ मोठा भाऊ यासाठी असतो तो उभा असतो. उभा. कारण भाऊला जर आपण अगदी पाहिलं आपण नाही का उलट करून, तर तो उभा होतो. आणि मला असं वाटतं की तुमचा भाऊ उभा आहे तुमच्या पाठीशी कायमच नाही का. वा, नशीबवान आहे. सर, विचार असं वाटतं की शालेय जीवनामध्ये अगदी प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, वर्गात कसे होतात तुम्ही? मी 5वी ते 9वी मी वर्गात मॉनिटर होतो. बरं. म्हणजे मॉनिटर होणे एक वेगळी मजा असते. म्हणजे आमच्या मॉनिटर निवड करताना मतदान व्हायचं. अच्छा. बरं. तर मी 5वी ते 9वी कंटिन्यू मॉनिटर होतो. मग 10वीला आमचे वर्ग पुन्हा वेगवेगळे झाले. 10वीला मात्र मी मॉनिटर झालो. असं म्हणतात की ज्याचा स्वभाव चांगला त्याला भाव असतो नेहमीच नाही का, कारण स्वभाव चांगला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा होतं काय की आपला स्वभावच आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये आडवा येतो खरं नाही का. साहेब, तुम्हाला आवडणारे विषय कुठले होते त्या काळातले? मी म्हणजे शाळेत असताना मला इतिहास आवडायचा, भूगोल आवडायचा, हे 2 विषय माझे आवडले. आणि आवडते गुरुजी कोणते होते मग? म्हणजे प्राथमिक शाळेत जर बघितलं तर आम्हाला लाठी सर म्हणून होते. लाटे सर. 1 ते 4. 1 ते 4. ते फार आजही मला त्या नाव आठवतं. मी विद्याभवन शाळेत ज्यावेळेस 5वीच्या नंतर ॲडमिशन घेतलं तर तिथं DK कुलकर्णी, VM जाधव हे 2 शिक्षक होते आम्हाला. DK कुलकर्णी सर आणि VM जाधव सर. ते VM जाधव सर आणि DK सर माझ्या आवडते शिक्षक. अच्छा. बरं. म्हणजे जे आपलं चांगलं सांगतात, जे चांगलं शिकवतात, ज्यांच्यामुळे विषय आपला सोपा होतो, तर ते गुरुजी आपल्याला जास्त आवडतात नाही का. साहेब, अगदी असं म्हणतात की अगदी लहानपणीच आपण एक प्लॅनिंग केलेली असते नाही का, आपली चर्चा असते की मला हे व्हायचे ते व्हायचे. आता वडील तुमचे प्राध्यापक नाही का, एक आदर्श प्राध्यापक खरं तर हुशार. तर मग वडिलांकडे पाहून तुम्हाला त्यावेळेला वाटलं नाही का की आपणही अगदी सिनियर लेक्चरर व्हावं असं? नाही, मला म्हणजे BA फायनल इयर होईपर्यंत माझ्या डोक्यात तेच होतं. अच्छा. की मी ज्यावेळेस BA म्हणजे 12वी झाल्यानंतर मी BAला ॲडमिशन घेतलं तर त्यावेळेस मी सोशलॉजी सब्जेक्ट आवर्जून घेतला. अच्छा. समाजशास्त्र. बरं. मला फार आवडायचा तो विषय आणि माझ्या डोक्यात सोशलॉजी समाजशास्त्र हा तुमचा विषय आवडतो. बरं. आणि माझ्या डोक्यात असं होतं की सोशलॉजीमध्ये आपण MA करायचं विद्यापीठामध्ये आणि प्राध्यापक व्हायचं. पण नंतर म्हणजे एक दिवशी माझा त्यावेळेस BAचा रिझल्ट लागल्यानंतर मी आणि माझे वडील चर्चा करत होतो की आता पुढं काय करायचं. तर मला तुला काय म्हणजे तुझी इच्छा काय म्हणजे वडिलांनी विचारलं. म्हणजे आमच्या घरात फार हेल्दी वाटतो. आमच्या वडिलांनी नाही आम्हाला असं कंपल्शन कधी केलं नाही की तुम्ही हेच करा म्हणून, की तुम्ही असंच करा, की तुम्ही ह्याच क्षेत्रात जायला पाहिजे, असं कधीच सांगितलं नाही. मग असं चर्चा करत असताना आम्ही सगळे कुटुंब बसलो होतो. मला तुला काय करायचं पुढं का माझे मोठे भाऊ MSc सुराजे आहेत
माझी बहीण एम एस सी झुलॉजी आहे, माझी लहानी बहीण MA झालेली आहे, तिचं BPEड झालेलं आहे, MPEड झालेलं आहे. मग मी म्हणलं बाबू मला MA सोशॉलॉजी करायचं विद्यापीठात आणि मला प्राध्यापक व्हायचं. म्हणजे तुमच्या बापूने म्हणजे वडिलांनी कधी असं बंधन नाही, कधीच नाही. हेच केलं नाही, पाहिजे. कधीच नाही. कधी कधी काय होतं की कडक शिस्त जर असेल तर मग मी सांगितलं तेच केलं पाहिजे. म्हणजे बापूने कधीही तुम्हाला असं बंधन घातलं नाही की हे कर ते कर. नाही, कधीच नाही. तुम्हाला जे वाटते ते करा, पण चांगलं करा. चांगलं करा. ज्यावेळेस मी म्हणलं मला MA सोशॉलॉजी करायची तर ते मला MA सोशॉलॉजी करून तू प्राध्यापक होशील, पण पुढं काय करायचं. अच्छा. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे माझं एक स्वप्न होतं म्हणजे की मला LLB करायचं होतं. म्हणजे वडिलांचं स्वप्न स्वप्न होतं. वा. मला LLB करायचं होतं, पण मला नाही जमलं, माझी परिस्थिती नव्हती. म्हणजे मला नोकरी करणं आवश्यक होतं. त्यांनी सांगितलं मला गोष्टी. आपण लॉ ॲडमिशन घेऊ. आपण मी लॉला ॲडमिशन घेऊ म्हणल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी त्यांनी संभाजीनगरला पाठवलं रिझल्ट लागल्यानंतर, आणि जा मला MP लॉ कॉलेजला ॲडमिशन घेऊन. आणि मी MP लॉ कॉलेजला ॲडमिशन घेऊ. वडिलांचं जे काही अर्धवट स्वप्न होतं ते तुम्ही पूर्ण केलं. मला असं वाटतं की तुम्ही फार गुणीच आहे. कारण काय असतं की आई वडिलांना काय वाटतं आणि त्यानुसार चालणं हे फार कमी पाहायला मिळतं खरं तर, नाही का. तुम्ही वडिलांना जे वाटत होतं की अरे आपल्याला वकील व्हायचं होतं ते स्वप्न पूर्ण केलं. नुसतं पूर्ण केलं नाही, कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण लॉ पूर्ण करतो फक्त ॲडव्होकेट नावात राहतं फक्त. तुम्ही नावाला नाही, नाव केले करता. मी 20 वर्ष प्रॅक्टिस करतो. मी माझ्या क्षेत्रामध्ये समाधानी. चांगलं नाव केलं साहेब तुम्ही. साहेब बघ, वडिलांची इच्छा होती त्यानुसार मग तुम्ही तिकडं अगदी इंटरेस्ट दाखवला तुमचा, आणि आज आम्ही रिझल्ट अगदी पाहत आहोत. साहेब एक सामाजिक भान देखील तुम्ही जपलेलं आहे ना पहिल्यापासूनच. आम्हाला विचारावं असं वाटतं की आत्तापर्यंत जे तुमचं जे सोशल टच आहे तो सांगा. सोशल टच म्हणजे काय, आम्हाला तो बाय बर्थ मिळालेला आहे. माझे वडील राजकारणात सक्रिय होते. ते आज म्हणजे मला जसं कळतं तसं ते माजी मंत्री माननीय अशोकराव पाटील साहेबांचे एक सहकारी म्हणून काम करतात. विश्वासू सहकारी म्हणून काम करतात. आणि माझ्या वडिलांनी राजकारणात बरेच चढउतार पाहिले, बरेच झाले, पण माझ्या वडिलांनी त्यांना कधी सोडलं नाही. आजही माझे वडील त्यांचे सहकारी म्हणून काम करतात. ते सामाजिक कार्याचा जो आहे म्हणजे सोशल टच जो आहे तो अगदी बाय बर्थ भेटलाय तुम्हाला. साहेब विचार असं वाटतं की आज विधी क्षेत्रामध्ये येऊन तुम्हाला किती वर्ष झाले? मला विधी क्षेत्रात मी जून 2005 ला मी प्रॅक्टिस चालू केली आंबेजोगाई. अच्छा. म्हणजे आज जवळपास मला 20-21 वर्ष होत आले. परत थोडंसं मागे जातो जरा, कारण तुम्ही तर अगदी कळम कडले. हो. परत केस तालुक्यात राजेगाव तुमचं मूळ गाव, नाही का. मग कळम जवळ होतं, केस जवळ होतं, मग राहिलंच गोष्ट तर मग छत्रपती संभाजीनगर. मग जर मोठी प्रॅक्टिस करायची अंबाजोगाई काय निवडली ते सांगा. कारण सांगतो मी काय. मी ज्यावेळेस 2004-05 ला माझं LLB पूर्ण झालं. अच्छा. मग LLB पूर्ण झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला विचारलं तू आता प्रॅक्टिस इथेच कर म्हणजे कळममध्ये. अच्छा. किंवा तू आता कळममध्ये त्यावेळेस सेशन कोर्ट नव्हतं, तर मला धाराशिवला कर म्हणजे. आता लहानाचे मोठे आपलं सगळं इथं गेले. मी म्हणलं नाही बाबा, मला आपल्या मूळ जिल्ह्यात जायचे. ते म्हणजे कुठं जायचं केजला प्रॅक्टिस करायची. मी म्हणलं नाही मला केजला नाही प्रॅक्टिस करायची, केजला सेशन कोर्ट नाही म्हणलं, आंबेजोगाई सेशन कोर्ट आहे म्हणलं. आणि आपण आंबेजोगाई कोर्टाच्या ज्युडिशनमध्ये होत म्हणलं, आपलं गाव आणि आपला तालुका त्या ज्युडिशनमध्ये. ती म्हणले पण म्हणजे वडील मला सांगितलं पण आपला तुझा संपर्क नाही तिकडे जास्त, तू कधी गेलेला नाही, झालेला नाही तिकडं, तुला माहीत नाही. मी म्हणलं प्रॅक्टिस आंबेजोगाईच करायची. वडील मी तुझा निर्णय तुझा आंबेजोगाई. मग मी जून 2005 ला आंबेजोगाई न्यायालयात वकील चालू. जिथं म्हणजे इकडं येण्यामागचं म्हणजे आपण म्हणतो ना की आपला जिल्हा, आपली माती, आपली माणसं, आपली संस्कृती ही मला घेऊन आली इकडं. जहा कोणी नाही वहा आपला जहा बना, नाही का. जिथं आपलं कोणी नसतं ना तिथं जाऊन उभारणं म्हणजे वास्तविक एवढं सोपं. वास्तविक परिस्थिती अशी होती की मी ज्यावेळी 2005 जूनला आंबेजोगाई आलो तर माझ्या परिचयाचे फक्त जे इथले माझे सहकारी ज्यांनी MP लॉ कॉलेजला LLB केले त्यांच्याच ओळखी होते, बाकी कुणाची ओळख नव्हती माझी. साहेब तसं पाहिजे तर कोणी ओळखीचं नव्हतं, तुम्ही तरी मोठ्या हिमतीने हे शहर निवडलं. आणि अगदी म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो मी आंबेजोगाईला का आलो, काय विजन घेऊन आलो होतो. येस येस येस. म्हणजे ब्लँक आलो तुम्ही आंबेजोगाईला. मी म्हणलं की म्हणजे मी आंबेजोगाईला ज्यावेळेस आलो त्यावेळेस फक्त एक 4-5 माझे सहकारी वकील बंधू त्यांचीच माझी ओळख होती. मला असं वाटतं वकील साहेब तुमच्याबरोबर फक्त एकच गोष्ट होती, म्हणजे विश्वास आणि प्रामाणिकपणा. साहेब या प्रवासामध्ये अनेक अनुभव करतात, कारण अनुभवाशिवाय प्रवास पूर्ण होत नाही. आता काय नेमके अनुभव ते सांगा आता या पूर्ण प्रवासात या विधी क्षेत्रात. नाही, मी ज्यावेळेस 2005 जूनला प्रॅक्टिस करायला आलो तर मी 2-3 दिवस कोर्टामध्ये पाहिलं आहे की आपण ज्युनियरशिप पुन्हा करायची. अच्छा.
तर शेवटी तुम्हाला विधी क्षेत्रात यायची प्रॅक्टिस करायची तर तुम्हाला कोणतरी गुरु पाहिजे. गुरु पाहिजे. गुरु पाहिजे. मग मी 4-5 दिवस कोर्टात फक्त बसायचं काम केलं. कोणाचं काम कसं आहे, कोण काम कसं करतं हे पाहिलं. तर मला त्यावेळेस आदरणीय डी.व्ही. गाडेचे मला त्यांचं काम चांगलं वाटलं, त्यांचा कोर्टापुरता म्हणजे ॲपरन्स चांगला वाटला आणि त्यांची बोलण्याची शैली फार चांगली होती. मग त्याला मी थोडं हे झालो आणि मी त्यांच्याकडे गेलो. शनिवारचा दिवस होता, सुट्टी होती. त्यांच्या ऑफिसला गेलो, की माझी ओळख नव्हती. माझा एक मित्र आहे महेश टोलकर म्हणून, माझा क्लासमेट होता असा, मी त्याला घेऊन गेलो. तो त्यांच्या ऑफिसला होता. मग त्यांना जाऊन सांगितलं, मी माझं नाव असं असेल, मी प्रवीण मेटे, मी मूळ राजेगावचा आहे, मी राहायला कळम आहे, माझी वडील कळमला प्राध्यापक आहे, त्यामुळे मला युनिव्हर्सिटी करायची. तर त्यांनी मला एक म्हणले की माझ्या ऑफिसला पहिली 15 आहेत. त्यांच्याकडे माझ्यापूर्वी 15 ज्युनियर होते. अच्छा. तुम्ही 16 आहेत म्हणले. तुम्ही तुमचं यायचं, तुम्ही तुमचं ॲडजस्ट व्हायचं. अशा पद्धतीने मी त्यांच्या ऑफिसला जूनमध्ये जॉईन झालो आणि तिथून माझा वकिलीचा प्रवास सुरू झाला. निश्चितच मला असं वाटतं तुमचे विधी क्षेत्रातले गुरु म्हणजे ॲडव्होकेट गाडे साहेब नाही का. मला असं वाटतं त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. एक प्रामाणिकपणे काम करतात ते आणि अनेक लोकांना त्यांनी सहकार्य सुद्धा केलं. तर त्यांचं आम्हाला एकच शिकवण असायची. आम्ही ज्यावेळेस ज्युनियरशिप करत असताना आमच्याकडे असा विषय निघायचा. तर ते आम्हाला ते एक सांगायचे की बाबा तुम्ही काही करा पण आपल्या पक्षकाराबरोबर विश्वासघात कधी करायचा नाही. खूप महत्त्वाचं असतं. ती बॉन्डिंग पाहिजे. का पक्षकारानं तुमच्यावर विश्वासानं खांद्यावर तुमच्या मान टाकलेली असते, त्याची मान कधी कापायची नाही. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं त्याच्यासाठी तुम्ही प्रामाणिक कामच करायचं, ही मला त्यांनी शिकवून दिली. म्हणजे गुरुने दिलेली जी शिकवण आहे तुम्ही ती तंतोतंत पाळतो. अच्छा सर, या प्रवासामध्ये काही अनुभव आहे तुमचे? आता तुम्हाला मी सांगतो ना, मी आता बऱ्याच प्रकरणात मी ज्यावेळेस 2012ला सेपरेट प्रॅक्टिस चालू केली, गाडे साहेबांना सांगून मी माझी सेपरेट प्रॅक्टिस चालू केली. 12च्या नंतर माझ्या गाडे साहेबांच्या आम्ही दोघं एकमेकाच्या अपोजमध्ये आलो प्रकरणामध्ये. पण त्यांनी कधी मला असं दाखवलं नाही की मी तुझा गुरु आहे म्हणून तू असं कर, किंवा मी त्यांना कधी म्हणलं नाही तुम्ही माझे गुरु आहेत, मी थोडं ज्युनियर आहे, मला थोडे, असं कधीच नाही. जे त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम केलं, माझ्या पद्धतीने मी काम केलं. सर, आम्ही ऐकलं की बऱ्याच वेळा जेव्हा पक्षकार तुमच्याकडे आलेले असतात नाही का, तर कधी कधी काही लोकांच्या खिशामध्ये काहीच नसतं, परंतु अन्याय झालेला असतो आणि मग अशा लोकांना आपण मदत करतात. तर हे काय नाही, आता माझ्याकडे समजा जे काही पक्षकार आहेत, तुम्ही माझ्या कुठल्याही पक्षकाराला विचारा की मी त्याला पैशामुळे कधी बोललो किंवा पैशामुळे कधी तो अडवलो, स्वभावच नाही आपल्याकडे. नाही, जे देईल ती देईल. अच्छा पण ईश्वर कृपेनं साहेब मी आंबेजोगाईला 2005ला ज्यावेळेस आलो एक बॅग घेऊन आलो. अच्छा. ती कपड्याची बॅग होती. मग आज पक्षकार म्हणजे समजा ईश्वर कृपेनं, स्वामीच्या आशीर्वादानं, गुरुच्या आशीर्वादानं, आईवडिलाच्या आशीर्वादानं माझ्याकडे सगळ्या गोष्टी मला मिळाल्या. मग मी नाराज का व्हायचं? मला असं वाटतं साहेब की आपल्याला किती मोठं व्हायचं आणि किती पैसा कमवायचा आपण ठरवलं पाहिजे नाही का. आणि मग समाधान नावाची जी गोष्ट आहे, सॅटिस्फॅक्शन, ही पैशाने नाही तर तुमच्या कृतीतनं, तुमच्या वर्तनात तुम्हाला मिळालेली असते ती. आणि तुम्हाला ती मिळते, वारंवार मिळते नाही का. कारण ही कृपा स्वामींची असते, ही कृपा देवाची असते. कारण स्वामी सांगतात की चांगलं कर्म कर, भिऊ नकोस नाही का. कारण चांगल्या कर्मामध्ये देव आहे नाही का. कारण देव शोधण्याची गरज नाही. तुमचं कर्म, तुमचं कार्य, वर्तन चांगलं पाहिजे आणि ते तुमचं आहे साहेब. खरं तर साहेब विचार असं वाटतं की या बोला बोला काय आहे, मग तुमची जी घडणघडण होते किंवा तुमचा जे विकास होतो, ज्याला आपण त्याला सर्वस्व जबाबदारी जी असेल, तुम्ही ज्या कल्चरमध्ये घडलात, तुम्ही ज्या सहवासात आलात, तिचं अनुकरण असतं असं माझं मत आहे. तुमच्या सहवासामध्ये जर एक बौद्धिक क्षमता, विचारसरणी चांगली असलेली लोक आली तर तुम्ही त्या पद्धतीने डेव्हलप होतात. आणि माझं सुद्धा चांगलं आहे, माझ्या आईवडिलांची पुण्य असेल, स्वामीची कृपा असेल की माझ्या सानिध्यामध्ये वाईट माणूस कधी घेऊन आला नाही. कारण स्वामी सांगतात की हम गया नाही जिंदा आहे. कारण मी गेलो नाही, मी आहे. फक्त मी कुठं आहे की तुझं ज्याचं कर्म चांगलं आहे मी तिथं आहे, तिथं आहे, मी तिथं आहे. तुम्ही काही करताना स्वामी आहेत पाठीशी म्हणतात तर चालणार नाही. साहेब विचारायचं वाटतं की विधी क्षेत्राव्यतिरिक्त जसं तुम्हाला अगदी इथं तुम्ही 24 आवर्स त्याच्यामध्ये गुंतून असतात, पण हे करत असताना जे तुमचं मूळ गाव आहे नाही का, राजेगाव, तर या गावकऱ्यांनी तुमच्यावर एक विश्वास ठेवला आहे आणि आता गावचा जो कारभार आहे तुमच्याकडे आलेला आहे, तर तिथंही तुम्ही खूप चांगलं काम करतायत. आणि ऐकले बऱ्याच माध्यमातून, तर राजकारणामध्ये का जावं असं वाटलं? कारण इकडं तर पूर्ण बेजीत, बरं गेलात तर जंगलात पण, हे की नाही. मी राजकारणात का आलो, गेल्या 3-3.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस आमची ग्रामपंचायत आली, आमची ग्रामपंचायत 1997 पासून बिंदूवर येते. मग मी ग्रामपंचायतमध्ये येण्यामागची एक माझी इच्छा झाली की आपण यावेळेस ग्रामपंचायतला उभं राहावं. मी गावकऱ्यांना बोलून दाखवली, मी माझ्या वडिलांना बोलून दाखवली.
मी तसंच ज्योतिताई मेटेंना बोलून टाकलं की मला ग्रामपंचायत लावायची. आणि मी गावाकडे गेलो. आमच्याकडं ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी मंदिरामध्ये एक बैठक होती गावकऱ्यांची, आणि त्या बैठकीमध्ये आम्ही उमेदवार ठरवतो बिनविरोध काढण्यासाठी. आणि तिथं एकदा उमेदवार ठरली की ती फायनल झाली. पुन्हा आमच्या गावात कोणी दुसरा फॉर्म भरत नाही. चांगली परंपरा आहे खरं तर. म्हणजे ही परंपरा जी आहे ती माझ्या वडिलांनी आणि मेटे साहेबांनी घडून दिली परंपरा आहे, आणि त्याला आज पुढे नेतात मेटे मॅडम. मग आमची बैठक झाली. बैठकीमध्ये त्यांनी इच्छुक उमेदवार कोण कोणी विचारलं, तर मी सांगितलं मी इच्छुक आहे, वार्ड नंबर 1 पर्यंत मी इच्छुक आहे. ती म्हणजे चालतं. दुसरे असे आम्ही 7 मेंबर आणि सरपंच 8वा असे आमचे ठरले. आणि आम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले. आणि आमच्या गावात एक आहे की एकदा ठरलं ह्यांनी फॉर्म भरायचे, पुन्हा कोणी बघत नाही. आणि निवडणूक झाल्यानंतर म्हणजे ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीला कोणी बघतही नाही. तुमचं जे राजेगाव आहे हे म्हणजे अगदी तुमचे वडील म्हणजे बापू हो, आणि अगदी लोकनेते स्वर्गीय विनायकराव विनायकराव मेटे साहेब यांचं गाव मूळ होतं बाहेर, नाही का? साहेब या आदर्श गावचा, चांगल्या गावचा आपण कारभार करत आहात आणि तो कारभार सुद्धा अगदी चांगला, नाही का? कारण काय होतं बऱ्याच वेळेला की कारभार करायची इच्छा असते, म्हणजे पद घ्यायची इच्छा असते, परंतु आपण लक्ष देत नाही, वेळ देत नाही किंवा मला वेळ नाही अशी लोकांचं असतं. पण तुम्ही एवढ्या सगळ्या व्यापात म्हणजे विधी क्षेत्रामध्ये तुमचं प्रचंड मोठं काम आहे, एवढ्या व्यापात सुद्धा तुम्ही गावाकडे वेळ देता, लक्ष देता, आणि नुसतं लक्ष देत नाहीत तर प्रत्येक गोष्ट लक्षात आणून चांगलं काम करतात. तर आज काय सुरू गावात सांगा का? नाही त्याचं कसं म्हणलं ना, तर आपण समजा गावाकडे लक्ष देणं साहेब आपलं नैतिक कर्तव्य आहे. ते आपलं गाव आहे. शेवटी तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या बरोबर राहणारे कोण असतं? तुमची गाववाली. त्यामुळे आपल्याला असं म्हणून जमणार नाही की मी आज आंबेजोगाईला राहतो, मी गावाकडून 70 किलोमीटर लांब राहतो, म्हणजे मी गावाकडे जाऊ शकत नाही, मी गावाकडे ही म्हणणं चुकीचं आहे. आणि मला समजा माझ्या वडिलांनी जी शिकवून दिलेली किंवा आता समजा माझं मेटे मॅडमनी मला सांगतात, आता मेटे मॅडम सुद्धा एक उत्तम प्रशासक म्हणून रिटायर झाले, IAS केडरमध्ये होते ते. पण त्यांचं जी शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत आहे, माझ्या वडिलांची शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत आहे, त्याला फायदा मला होतो. त्यामुळे गावामध्ये आम्ही ग्रामपंचायत आल्यापासून आम्ही जी काही चांगलं करता येईल ते आम्ही करतो. आता मी गेल्या वर्षी 1 एप्रिल 2025 एक ठराव घेतला की 1 एप्रिल 2025 नंतर गावात जी कोणी मुलगी जन्मली त्या मुलीच्या नावे ग्रामपंचायत स्वनिधीमधनं 5,000 रुपये फिक्स डिपॉझिट किंवा सुकन्या योजनेत टाकणार. त्या योजनेचं आम्ही इम्प्लिमेंटेशन चालू केले. जे काही आमच्या मुली आमच्याकडे नोंद झाली त्यांची आम्ही 5,000 रुपये सुकन्या योजनेत टाकले. पण राजेगावला दुसरी गोष्ट साहेब मी गेल्या वर्षी एक केली की मी गावातल्या जवळपास गावातले जी कोणी मेडिकलला आहेत, इंजिनिअरिंगला आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये आहेत, व्यापार क्षेत्रामध्ये आहेत, खाजगी नोकरीमध्ये आहेत, राजकारणामध्ये आहेत, विविध क्षेत्रामध्ये आमच्या गावामध्ये ह्यांचा मी एक त्याला आपण गेट टुगेदर म्हणून मी त्यांची सत्काराचा कार्यक्रम केला. इतका मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो कार्यक्रम मी आता कंटिन्यू करतो. आता माझा यावर्षी 13 तारखेला कार्यक्रम आहे. मी काय केलं, आमच्या गावामध्ये माझी माझी सरपंच नारायण मेटे होते, म्हणजे मी लहान असताना सरपंच होते. मी त्यांना पाहायचो. मला त्यांचं म्हणजे आजही चित्र दिसतं की कडक टोपी, कडक कपडे त्या काळात घालणार म्हणून. मग त्या काळामध्ये आमच्या गावातून केरला येणारे 2 व्यक्ती होते फक्त. एक नारायण मेटे आणि माझे दुसरे माझे सख्खे चुलते दत्तोपंत मेटे. ही दोघं राजे येऊन फक्त केस जायची. बाकीच्या लोकांचा जास्त संपर्क नव्हता. 30 वर्षांपूर्वी ते होते, ते समजा आता वय झालं हे झालं ती वाढली नारायण मेटे. मला सरपंच झाल्यानंतर ती रुकू राहिली की यार एवढं मोठं त्या माणसाचं काम आहे गावामध्ये, त्यांनी गावात त्या काळात बऱ्यापैकी डेव्हलपमेंट केलेली आहे, मग त्यांना आपण काय विसरायचं. म्हणून मी निर्णय घेतला का मीटिंगमध्ये, वार्षिक मीटिंगमध्ये, की 10वी जो आपल्या गावातून पहिला येईल त्याला कैलासवासी नारायण मेटे यांच्या स्मरणात बक्षीस आणि ट्रॉफी द्यायची. साहेब तुमचं अभिनंदन. ग्रामपंचायती वतीनं असे उपक्रम सुरू केले पाहिजेत का. शेवटी नारायण मेटेंचं योगदान आहे. एक काळ असा होता की नारायण मेटे आणि दत्तोपंत मेटे ह्या दोघांमुळे राजे ओळखायचे. मग त्या माणसाला आपण विसरून चालणार नाही. मी दुसरा निर्णय असा घेतला की 12वीला जो कोणी आपल्या गावात पाहिला येईल त्या मुलाला स्वर्गीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या नावाने रोख रक्कम आणि ट्रॉफी द्यायची, त्याचा सत्कार करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करता. मी ती गोष्ट काय केली, मी कुठलाही सत्कार करताना विद्यार्थ्याचा किंवा सत्कार मुलीचा करत नाही. माझं सत्कारात एक आट आहे की सत्काराला आई वडिलाला घेऊन यायचं. एकट्याचा सत्कार केला जाणार नाही. ज्यांच्यामध्ये लेकरू घडलंय लेकरूच घडले
आता गेल्या वर्षी मी लोक 150-200 सत्कार केले. ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम केले त्यांना व्या तो तुझ्या आईवडिलांनी तुम्ही हा एखाद्याला समजा नैसर्गिक अडचण आवश्यक तर देऊ एक्झम्पशन त्याला. आणि साहेब त्याला सगळ्या गावांना रिस्पॉन्स दिला. मुंबईवरून, पुण्यावरून, संभाजीनगरवरून, धाराशिववरून, केजवरून, बीडवरून, आंबेजोगाई आले लोक आणि पालकासं सत्कार केले. का तुम्ही मोठे झालात मी तुमचं करतो तो नाही त्या करतो तो मागं तुमच्या आईवडिलाचाही वाट आहे. म्हणून मी पालक आणि विद्यार्थी किंवा सत्कारमूर्ती आणि पालक यांचा सत्कार करतो. साहेब, काही लोकांचं भाग्य असतं की त्यांची नेहमीच बैठक कुठं असते की देणाऱ्याच्या लाईनमध्ये, आणि काही लोक सदैव घेणाऱ्याच्या लाईनला असतात. तुमचं नशीब आहे, आईवडिलांची पुण्य आहे की तुम्ही देणाऱ्याच्या लाईनमध्ये आहात. आजवर अनेक गोष्टी तुम्ही दिल्या, लोकांना चांगले सल्ले दिले, लोकांवर या इकडे अन्याय होत असेल तर त्यांना न्याय द्यायचं काम केलं, लोकांना सतत द्यायचं काम केलं. मला एक विचार असं वाटतं की दिल्यानंतर काय मिळतं? समाधान मिळतं. त्याच्यासारखं आत्मिक समाधान कुठंच नाही. असं मला ह्या गोष्टी का कराव्याशा वाटतात. मी ज्यांच्या सभासद आलो, मी माझ्या समजा माझ्या वडील माझी ती वडील होती, मी मेटे मॅडमचा सभासद. मेटे मॅडमचा सभा व्हायचा. मेटे मॅडमचा सभास देण्यापूर्वी मी अशोक पाटलांच्या संपर्क होतो, मी सभासद आहे. साहेब, मी म्हणतो ना की बीड जिल्ह्यामध्ये अशोक पाटलासारखा नेताच नाही. त्यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा, त्यांच्यासारखा मोठ्या मनाचा, निस्वार्थ कार्यकर्त्यावर प्रेम करणारा माणूसच नाही. दुसरी गोष्ट मी आवर्जून सांगेल साहेब की मेघराज याळस कसं आहे. म्हणजे माझ्या सहवासात मला ज्यांचा चांगला सहवास लाभला त्यात मेघराज येते. साहेब, माझं काम बघून आणि माझा स्वभाव बघून म्हणजे माझी मेघराज साहेबांची ओळख नव्हती. मला कुठलीही बीड जिल्ह्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मला मेघराज साहेबांनी मला बोलून घेतलं आणि मला म्हणले वकील साहेब मी तुम्हाला आमच्या कारखान्यावर घेणार आहे. मी लिखित आवाज म्हणून तुम्हाला माझ्या कारखान्याचं काम बघायचं. म्हणजे काहीच नाही. मला जर ह्या गोष्टी सगळ्या अशा मिळत गेल्या असेल तर मी काय कशी कुठल्यावर ठेवायची. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तो आहे की तुम्ही चांगल्या लोकांशी सहवास राहता की तुमचे विचार चांगले होते. म्हणजे आपले गुरु श्री स्वामी समर्थांनी आपल्याला आणखी द्यावं काय भरपूर दिले ना. वा साहेब, विचार असं वाटतं की या पूर्ण प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? मी ह्या पूर्ण प्रवासाचं श्रेय माझे कुटुंबीय, माझे आई वडील आहेत, माझे भाऊ आहेत, माझी पत्नी आहे, माझी मुलगी आहे, माझा पुतणे आहे, माझी भाऊजाई आहे आणि माझ्या आई बाहेर आलेले मेटे मॅडम असतील, अशोकराव पाटील असतील, कैलासवासी मेघराजजी अडसकर साहेब असतील, मेघराज साहेब गेल्यानंतर रमेश राव ते असतील. म्हणजे आता अशा नावं घ्यायला गेलं नाही, बरेच नाव आहेत. अशा अनेक लोकांनी ज्यांनी आपलं सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, कुणी आशीर्वाद दिले नाही का, कुणी सहकार्य केले, या सगळ्यांना या यशाचं खरं तर श्रेय. पाहिलं आपण की यश नेमकं कसं मिळतं, तर यशाची व्याख्या प्रत्येकाच्या नजरेतनं वेगळी खरं तर नाही का. कोणी समाधानी असतं, जसं की एखादा भक्त इथून अक्कलकोटला जातो किंवा पंढरपूरला जातो, तिथं गेल्यानंतर विठोबाचं किंवा स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहोत नाही का. कधी कधी एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर सुद्धा आपलं समाधान मिळतं. मला असं वाटतं की समाधान मानलं तर आहे, नाही मानलं तर काहीच नाही. कारण शेवटी आयुष्य किती आहे, कुठपर्यंत आहे माहीत नाही, पण जे आहे ते फार सुंदर आहे आणि ते आपल्याला जगता आलं पाहिजे. लोकांकडनं फार अपेक्षा करू नका. फक्त एक प्रश्न आपल्याला विचारा की मी आतापर्यंत काय दिले. कारण काय असतं की जितके आपण सेव्हिंग करतो तेवढंच आपल्याला डिपॉझिट करता येतं नाही का. सेव्हिंग तुमची काहीच नसेल तर तुम्हाला डिपॉझिट करता येणार नाही. निश्चितपणे या ठिकाणी आमचे वकील साहेब ॲडव्होकेट जी मेटे साहेब यांच्या जीवन कार्यावर, यांच्या सामाजिक कार्यावर, यांच्या विधी क्षेत्रातील कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.